मागासवर्ग कक्षाकडून रोस्टर तपासणी न करताच करत असलेली नोकर भरती तात्काळ थांबवा, अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा आरपीआयचा इशारा। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। सुप्रीम जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे, महिला आघाडी शहराध्यक्षा रेखा सट्टे, कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, त्यासोबतच आमचे भीमनगर शाखाध्यक्ष प्रकाशराव कांबळे आणि आमच्या पक्षाचे नाताभाऊ या सगळ्यांना घेऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापक आहेत माननीय डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांना एक निवेदन सादर केलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सध्या जी घोषित झालेली भरती प्रक्रिया, ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी। कारण या भरती प्रक्रियेमध्ये अपंगांचा अनुशेष, अनुकंपा तत्वाचा अनुशेष, मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गीयांचा अनुशेष आढळून येत नाही। आणि ज्या ठिकाणी अनुशेष आढळून येत नाही ती भरती प्रक्रिया पारदर्शक म्हणणं हा वेगळेपणाचं लक्षण दिलं। त्यामुळे ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अनुशेष घोषित करावा, तो पूर्ण भरावा आणि तदनंतरच भरती प्रक्रिया करण्यात यावी आमची प्राधान्याने मागणी केलेली आहे। मात्र आत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्याशी चर्चा करत असताना डॉक्टर सरकाळेच्याच म्हणण्यातून आलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य सरकारचा 1 रुपयाही सहभाग नसल्यामुळं याला नियम आणि अटी लागू नाहीत किंवा त्या अनुकंपाच्या अपंगाची भरती प्रक्रिया, मागासवर्गीयांची भरती प्रक्रिया किंवा अनुकंपाची किंवा दिव्यांगांची भरती प्रक्रिया करणं बंधनकारक नाही, हे प्रत्यक्ष डॉक्टर राजेंद्र सरकाळेंनी सांगितलं। आणि या निवेदनावरती साधक बाधक चर्चा करत असताना शिवरायांचे थेट 13व्या वंशज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं आगमन झालं आणि बाबा राजेंच्या उपस्थितीतच आम्ही डॉक्टर राजेंद्र सरकाळेंना हे निवेदन सादर केलेलं आहे। डॉक्टर राजेंद्र सरकाळेंच्या बोलण्यातून हे जाणवलं की हे अनुकंपाचे किंवा इतर अनुशेष याला लागू होत नाहीत। म्हणून आम्ही त्यांना विचारलं की एकूण संचालक किती आहे, तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला एकूण 21 संचालक आहेत। 21 संचालकांमध्ये वर्गवारीय संचालक आहेत, SC, ST, OBC, भटके विमुक्त, महिला प्रतिनिधी, या सगळ्या वर्गातले जर संचालक या बँकेला चालतात तर मग या बँकेला अनुकंपाचा अनुशेष, मागासवर्गाचा अनुशेष किंवा अपंगाचा अनुशेष का चालत नाही। यांच्या म्हणण्यानुसार जर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 1ही रुपयाचं योगदान राज्य सरकारचं नाही, याचा अर्थ हे अधोरेखित होतोय की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लोकशाही आणि संविधान नावाचा प्रकार कुठला शिल्लक राहिलेला नाही। या ठिकाणी हुकुमशाही, सरंजामशाही, घराणेशाही आणि भांडवलशाही उदयास आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसांवरती किंवा पिचलेला खचलेला जो वंचित घटक आहे त्या घटकाला कधी मुख्य प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट ह्या बँकेचं राहिलेलं नाही, नव्हे तर नसावं। परवा दिवशी मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावरती येणार आहे। मुख्यमंत्री महोदयांना मी मागणी करणार आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिल्यांदा राज्य सरकारच्या अखत्यारीत अधोरेखित करा। कारण या ठिकाणी जे संचालक निवडून येतात तो संचालक साधा सुद्धा नसतो, कोणतरी आमदार असतो, कोणतरी खासदार असतो, कोणतरी माजी आमदार असतो, कोणतरी आमदाराचा भाऊ असतो, सर्वसामान्य कुटुंबातला एखादा दुसरा ज्ञानदेव रामने साहेबांसारखा संचालक असतो। आणि मग या संचालकांचा राजकीय अड्डा, राजकीय मतदारसंघ आबाधित ठेवण्यासाठी हे यांच्या चेल्या चपाड्यांची, नातेवाईकांची, हितचिंतकाची, मित्रमंडळींची त्यांच्या सोयीनुसार भरती प्रक्रिया करतात। जी भरती प्रक्रिया लोकशाहीला पर्यायानं संविधानाला मारक ठरत आहे आणि हुकुमशाही अधोरेखित करत आहे। या ठिकाणी घराणेशाही उदयास आलेली आहे।
या ठिकाणी हुकुमशाही उदयास आलेली आहे. जे आहे ते आमच्याकडेच पाहिजे हा एकाधिकारपणा या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हळूहळू प्रवर्तित होत चाललेला आहे. आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो मूळ उद्देश होता त्या मूळ उद्देशाला छेद देऊन मनमानीपणे कारभार चालला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. निवेदन देताना माजी चेअरमन आणि सध्याचे संचालक श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार साहेब उपस्थित होते. आम्हाला खात्री आहे आमदार साहेबांनी सहज बाहेर येता येता शब्द वापरला बाबाराजेंनी की संजय सगळं सुरळीत होईल. आम्हाला अपेक्षा आहे की बाबाराजेंनी शिवेंद्र महाराजांनी ते संचालक म्हणून नव्हे तर शिवरायांचे थेट 13वे वंशज म्हणून त्यांनी डीसीसी बँकेमध्ये लक्ष घालावं. ते चेअरमन होते आता संचालक आहेत. त्यांनी लक्ष घालणं काळाची गरज काय आहे. तर शिवरायांनी सुद्धा स्वराज्य निर्मित करत असताना वेगवेगळ्या घटकाला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. स्वराज्य उभारलं होतं. एवढंच नव्हे तर स्वराज्याप्रती निष्ठावंत असणारा स्वराज्याप्रती आपल्या प्राणाची आहुती देणारा या मावळ्याच्या नावे त्यांनी वतन जाहीर केली होती. दादासाहेब इनामी वतन असेल देवस्थान असेल महार वतन असेल ही सगळं वतन जाहीर का केली होती शिवाजी महाराजांनी. तर त्या प्रवर्गातल्या लोकांना मुख्य प्रवर्गामध्ये येण्यासाठी कुठलंही साधन नव्हतं म्हणून त्यांनी वतन जाहीर करून जमिनीचं वाटप केलं. आणि आज 12 बलुतेदार मुख्य प्रवाहामध्ये येतोय. मग शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलं होतं ते धोरण चुकीचं जर म्हणायचं असेल तर तसं या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चेअरमन यांनी जाहीर करावं की शिवरायांना अवलंबलेलं धोरण हे चुकीचं होतं आणि आम्ही अवलंबलेलं धोरण हे बरोबर आहे. जर त्यांना वाटत असेल की शिवरायांनी अवलंबलेलं धोरण योग्य होतं. शिवरायांचे 13वे वंशज या बँकेमध्ये बसलेत. शिवेंद्र बाबा या बँकेमध्ये आहेत. उदयनराजे भोसले खासदार साहेब या बँकेमध्ये आहेत. मग त्या दोन्ही राज्यांना आमची विनंती आहे आपण थेट शिवरायांचे 13वे वंशज 12 बलुतेदारांना आरोग्याला दलित पीडितांना सोबत घेऊन चालायचंय. तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज संचालक आहात उद्या संचालक नाही. उदयनराजे भोसले किंवा बाबाराजे तुम्ही आज आमदार आहात खासदार आहात उद्या आमदार असाल नसाल उद्या खासदार असाल नसाल मात्र आमच्या मनामध्ये आमच्या आराध्य दैवतांचे वंशज म्हणून तुमच्याबद्दल असणारी आस्था अपेक्षा आणि आदर हा कायमस्वरूपी राहणार आहे. मात्र शिवरायांचे वंशज म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपण व्यवस्थित लक्ष घालावं आणि या बँकेमध्ये अनुशेष तयार करावा आणि नोकर भरती त्या पद्धतीने करावी. तोपर्यंत या डीसीसी बँकेने नोकर भरतीला प्रक्रियाला स्टे घ्यावा थांबवावी असं आम्ही निवेदन केलेलं आहे. नोकर भरती जर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने थांबवली नाही तर मग नाविलाजाने मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मानित चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाईचे असंख्य कार्यकर्ते येणाऱ्या 21 तारखेपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करतील. त्याच्यानंतर होणारा कायदा सुव्यवस्था अथवा नुकसानीची याची सगळी जबाबदारी या बँकेची राहील. कारण जिथं डॉक्टर सरकारने सांगितलं की अनुशेष या बँकेला लागू होत नाही म्हणजे या ठिकाणी संविधान मांडलं जात नाही. या ठिकाणी हुकुमशाही चालते आणि योगायोगानं आज 16 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला. त्या काळात 7 लोकांचा मोर्चा होता आणि मोर्चा काढून अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं हे आजादी झुटी है देश की जनता भूकी है. त्यामुळं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असणारी ही झुटी आजादी किंवा खोटा स्वातंत्र्य हे जर मोडीत काढायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्ष करण्याला आम्ही कायमस्वरूपी तयार आहोत याची फक्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोंद घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये 2 दिवसात सीएम साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. वेळ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेराव घालावा लागला तरी बेहतर. मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जोपर्यंत पारदर्शकता आणली जात नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वस्थ बसत नाही अशी ग्वाही देतो राजा घेतो. जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान.